दरम्यान महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यात प्रचंड लुटमार सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर आरोग्य विभागातले घोटाळे अधिवेशनात बाहेर काढू असा इशाराही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला। दुसरीकडे संजय राऊतांच्या आरोपांना मंत्री तानाजी सावंत यांनीही प्रत्युत्तर दिलं। पत्रकार परिषदेत या आरोपांना जशास तसं उत्तर देऊ असं आरोग्यमंत्री म्हणाले। संजय राऊत, विजय वडेट्टीवार आणि तानाजी सावंत यांनी काय नेमकं म्हटलंय आपण पाहूया। या राज्यातली आरोग्य व्यवस्था कशा प्रकारे काम करते आणि चालवली जाते याचं मी एक संपूर्ण विश्लेषण करून राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे पाठवलं आहे। पुराव्यासह 3,500 पानाचे पुराव्यांसह मी पाठवले। म्हणजे ज्या प्रकारच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या याचा रेट काय आहे, आरोग्य संचालकांच्या बदल्या बढत्या त्यांचा रेट काय आहे, आरोग्य खात्यातले संचालक उपसंचालक त्यांचा रेट काय आहे, त्यानंतर सिनियरिटी डावलून कशा व्यवहार केले जातात बदल्यांचे आणि बढत्यांचे त्याचा रेट काय आहे, या सगळ्या प्रकरणांची सविस्तर माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे। नाही, ते तर खूप मोठे प्रकरण आहेत। विधानसभेत आम्ही पुन्हा काढू। त्यांच्या खात्यातला भोंगळ कारभार तानाजी सावंतांचा प्रचंड मोठा आहे। हे केवळ बदलीच नाही तर अनेक घोटाळे आहेत आरोग्य विभागामध्ये। आरोग्य विभागामध्ये अनेक टेंडर घोटाळे झालेले आहेत। ते सर्व घोटाळे विधानसभेमध्ये निघतील। मुख्यमंत्र्यांना पुराव्यासोबत दिलेला आहे, कारवाई होणार का असा प्रश्न त्यांनी। हो, तर आता ते असं आहे की मुख्यमंत्री कारवाई करतील का, तर याचं उत्तर आम्ही कारवाई करा म्हणून सभागृहात मागणी करू। अधिवेशन सुरू होत आहे उद्यापासून आणि गैरप्रकार झाला असेल, पुरावा झाला असेल तर पुरावा असेल तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावीच लागेल। नाहीतर चोरांना समर्थन देऊन स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहू नका। माझ्याकडे आलंय पत्र, त्याची आता उद्या अधिवेशन चालू होतंय। माझ्या घरातलं सुनुबाई ॲडमिट आहेत थोड्या, मी तिकडे निघालोय आम्ही। त्याच्यावरती सविस्तर उद्या पत्रकार परिषद घेऊन त्याच्या प्रत्येक पॉइंटला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।